आज मी श्री क्षेत्र दत्त मंदिर काताळ वेढा येथील अति भव्य व सुंदर मंदिर पुरातन या मंदिरात आपण आलेलो आहोत। आपण येथील विशेष वंदन तसेच बाबाकडून या स्थळाची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत। दंडवत प्रणाम। श्री क्षेत्र दत्त मंदिर काताळ वेढा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। अति भव्य सभा मंडप आपण पाहत आहोत। बांधकाम देखील अतिशय सुंदर केलेलं आहे। हे नाव लिहिलेले नाही तर दोन्हीकडे लिहिलेले। दंडवत प्रणाम बाबा। दंडवत। आम्हाला या मंदिराची थोडीशी माहिती द्यावी। बर बर। श्री गोपाल महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। हे मंदिर पूर्वीचं शके 1826 या काळातलं एका मारोड्याने बांधलेलं मंदिर। त्याच्या घरावर आभळवाडी हे गाव त्याच्या घरावर चोर आले होते। चोर आल्यानंतर तो मागच्या दाराने तो घोडा घेऊन तो मारोडी इकडं आल्यानंतर तो एक चिरा होता, छोटंसं मंदिर होतं। त्या मंदिराला त्या चिराजवळ तो बसल्यानंतर चोर त्याच्या पाठीमागे आले। चोर पाठीमागे आल्यानंतर त्याला तो घोडा दिसला चोराला, पण ते आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यावर तो हे दिसलाच नाही, इसम तो मारोडी दिसलाच नाही। मग त्यांनी काय केलं, आपल्याला वाचवलं या स्थानाने। तर त्याने असं केलं का ह्या स्थानाला मला काहीतरी जीर्णोद्धार करायचा। ते त्यांनी 1826 मध्ये हे बांधकाम केलंय। त्याचं नाव पण त्यांनी त्याच्यावर टाकलेलं आहे कोरून, मणिराम विठ्ठलराम मारोडी ब्राह्मण आभळवाडी शके 1826 या सालाचं त्या दगडी कामावर त्याचं आजही नाव आहे तिथं बाहेर गाभाऱ्यावर। त्याच्यानंतर मग एक आमचा ह्या गाजरे लोकांचा मान होता आरंगावला। तो मान हे जायचे दरवर्षी आपल्याला त्यांच्या पालखीला घोडा उचलायला त्या लोकांना काही दिवसांत तो मान दिलाच नाही। तो माळवाड असणे कंपनी
त्या माणसांना तो मान त्यांच्याकडून काहीतरी ते त्यांना डाळ घेतली त्या टायमाला काय म्हणतात सव्वा मन काहीतरी त्या लोकांनी त्यांना मान दिला. हे लोक तेव्हापासून नाराज झाले. मग ते तिथून फुल अंगारा घेतला आणि तिथून ते पायी पायी इथं आले. त्याच्यानंतर मग इथली यात्रा पण चांगली भरायला लागली व्यवस्थित. देवाने त्यांच्या स्वप्नात जाणवलं का मी तुमच्या माग आहे, तुम्ही चला. तिथून पुढं ती यात्रा सुद्धा कमी पडली आरंगावची. इथली यात्रा वाढत वाढतच गेली आणि हे आलेल्या पिढीत लोकांचे एकदम जागृत स्थान असे झोळी करून लोक आणलेले. ह्या ब्राह्मणवाड्यातल्या लोकांची कितीतरी लोक इथे नीट झाले. येडे पिशे असे बरेचसे लोक हे आमच्या समक्ष झालेले अशी ही व्याख्या ह्या मंदिरची आहे पहिली थोडक्यात. त्याच्यापूर्वीचं कधी ते तर आठवत नाही आम्हाला, पण शक्य 1826 मधलं हे मारोडीची ती तारीख आहे. तो मारोडी आज बी त्यांच्या आजोपंजोई सांगतात ते येतात, पण इथं काहीतरी अन्नदान बी करतात वार्षिक. कधी येतात 3 वर्षाला आम्हाला इथं पंगत करतात, सगळ्या साधूंना कपडे करतात. आजही बी त्यांचे आहे ते नातेवाईक असं त्यांचं आहे ते थोडक्यात. इथली हे स्थान आहे तसं मांडलिक. इथं काही दत्तात्रय प्रभू आले नाही, चक्रवर्ती स्वामी आले नाही, मांडलिक आहे पण नवशिक स्थान आहे. हा भरपूर लोक. आणि पूर्वीचं हेच स्थान. इथं परिसरात आश्रम नाही, मंदिर नाही, एवढ्या परिसरात कोणतंच काही नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या लोकांची श्रद्धा परिसरात. इथं आबोवाडी लोक पायी यायचे, ब्राह्मणवाडून पायी यायचे, गाजरे झापूरून पायी यायचे, नांदूरपाटावरून पायी यायचे. इकडे पारगावून बैलगाडी त्या डुकरे कंपनी ती आजही बैल आणतात गाडीमध्ये टाकून. दुर्गुडे म्हणून हिवऱ्याचे त्यांचे पण आई वडील लागाच्या घाटातून एवढे बैलगाड्या इथे यायचे यात्रेला सुराते बसून. ते आता साधने झाले, लोक साधनाप्रमाणे चालतात, येतात, जातात. चला बाबा, खूप सुंदर माहिती दिली. असे ते नवीन आश्रमाचं काम केलं. हा नवीन आश्रमाचं शक्य 2006 मध्ये केलं ते. हा 2006 मध्ये त्याचं उद्घाटन केलं. ती जागा बरेचसे कार्यक्रम तर चक्र जयंती केली, दत्त जयंती गेल्या वर्षी केली. त्याच्या आधी दीक्षाचे 2-3 कार्यक्रम मोठालेच झाले. सगळे बाबा लोक आले, शेवलेकर बाबा आले, बिडकर बाबा आले, रामकर बाबा आले, धाराशिवकर बाबा आले, विद्वान बाबा आले, कारणकर बाबा आले, बाबू गावकर बाबा, चिरडे बाबा, हे सगळे. हा कीर्तनकार सगळे, भीष्मचारी बाबा, हे आता अचलपूरकर बाबा, हे सगळ्यांची कीर्तन झाली तिथं. आता तिथं आहेतच आता खूपच. आणि जुने बाबा विद्वान बाबांच्या हाताने हा कळस उतारला होता मंदिरचा. त्याच्यानंतर ते मंदिर बांधलं. दंडवत प्रणाम बाबा. दंडवत. श्री दत्त मंदिर काताळ वेढा या मंदिराला येण्याचा मार्ग कल्याण नगर हायवेवर आनेहून 7 किलोमीटर अंतरावर, तसेच पुणे नाशिक हायवे बोट्याहून 10 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. खाली संत महंतांचाही काही मी नंबर दिलेले आहेत, आपण जरूर यावे. दंडवत प्रणाम.